पुष्पांजली दोरकर मॅडम, संभाजी पोटे सर आणि सुवर्णा पोटे मॅडम या 3 महिन्यातच माझं वेट लॉस झालं होतं सर. 65 केजी वेट झालं होतं. त्यामुळं मला बरेचसे डिसऑर्डर आले होते. आणि या कॉलशी जोडल्यानंतर माझे सगळे डिसऑर्डर पूर्णपणे क्लिअर झाले सर. मी खूप हॅप्पी आहे. येस, तर ऑल पार्टिसिपेट बघू शकताय, या ठिकाणी कुठलाही आजार बरा केला जात नाहीये इथं. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. मॅम, तुम्ही गृहिणी आहात, तुमच्या डिसऑर्डर सगळ्या गेलेल्या आहेत. नेमक्या काय चॅलेंजेस होते आणि त्याच्यामध्ये कसा बदल झाला आणि जो काय वजन तुमचं कमी झालंय ते कशामुळे झालं आणि रॉयल फिटनेस फॅमिलीची भूमिका काय आहे? जर रॉयल फिटनेस फॅमिली तुम्हाला मिळाली नसती तर इतका छान तुमच्यामध्ये बदल झाला असता का? नाही सर, इतका छान बदल झालाच नसता. कारण आपलं डेलीचं रुटीन जे असतंय ते आता आहे, नंतरही तसंच राहणार. त्यामुळं रॉयल फिटनेस फॅमिली जी मला मिळाली ती नशिबानेच मला मिळाली सर. कारण घरातून वर्कआउट करणं असं पॉसिबलच नसतं ना. बाहेर जावं लागतं किंवा फिरून किंवा रनिंग करून असाच वर्कआउट केला जातो हेच मला माहित होतं. घरातून वर्कआउट केला जातो हे मला माहितीच नव्हतं. आणि माझ्या मिस्टरांमुळे मी फॅमिलीमध्ये आले, कारण ते पहिला जॉईन झालते. अजून ते जॉईन तुमच्या ज्या डिसऑर्डर सांगितला मॅम, त्या नेमक्या काय काय होत्या आणि तुम्ही ह्या कॉलवरती आल्यानंतर नेमकं किती किलो वजन कमी केलेलं आहे आणि किती दिवसात? मला सर पीसीओडीचा त्रास चालू झालेला होता आणि घरीच असल्यामुळं घरातलं आहे ते रुटीन केल्यामुळे नंतर मला पाठ दुखणे किंवा पाठीत मुंग्या येणे, पायात मुंग्या येणे अशा बऱ्याचशाच गोष्टी. आणि मला सकाळी उठलं ना पायाला गोळे यायचे, मला थांबायचंच नाही ते. असे बरेच डिसऑर्डर होते मला सर. आणि वजन वाढल्यामुळे थकवा येणे, एलर्जी कशातच वाटत नव्हती. येस, आता आपण किती किलो वजन कमी केलेलं आहे आणि तुम्ही आयडियल वेटवर आहात का? हो सर, मी आयडियल वेटवर आहे. मी 12 केजी फेट लॉस केलेला आहे. सर, बिफोर आफ्टर तुमच्याकडे असेल तर आपण शो करू शकता, कारण 12 किलो नॉट अ जोक. ऑल पार्टिसिपेट बघू शकताय. मॅमचा पूर्वीवाला फोटो तुम्ही बघा. 65 केजीच्या असतानाच्या मॅम कशा होत्या आणि आता आयडियल वेट वरती 54 किलो वरती असताना त्याच्याही पेक्षा तुम्ही आज लाईव्ह तुम्ही त्यांना प्रत्यक्षात बघितलेला होतात. त्यांची एनर्जी लेवल तुम्ही बघितलेला होतात. नॉनस्टॉप त्यांनी स्वतःचा 1 तास तुमच्यासाठी दिलेला आहे. मॅम गृहिणी आहेत, एका खेड्यामधून आहेत, तरी सुद्धा इतकं डेडिकेशन आणि खरंच खूप छान. जवळजवळ 11 म्हणजे जवळजवळ 12 किलो तुम्ही म्हणताय तसं वजन तुम्ही कमी केलेलं आहे. मॅम, हे वजन कमी करून सुद्धा तुम्हाला काय थकवा अशक्तपणा आला? नाही सर. उलट मला एनर्जी जास्त माझी वाढल्यासारखं वाटायले आणि प्रत्येक कामात उत्साह वाटतो. दिवसभर मी आहे असं रुटीन फॉलो करत असते. मला काही वाटत नाही आणि माझा स्किन रिझल्ट तर खूप छान आलाय. म्हणजे मला वाटलं नव्हतं, म्हणजे खेड्यातलं वातावरण कसं असतं सर, त्यामुळे स्किनवर किती परिणाम होतो. पण ह्या फॅमिलीशी जोडले गेल्यानंतर माझी स्किन खूपच छान झाली. ऑल पार्टिसिपेट बघू शकताय, मॅमचा स्किन रिझल्ट बघू शकताय आणि ह्याच्या मागचं राज आहे ते म्हणजे सकस संतुलित आहार. ह्या कॉलवरती बरेच लोक म्हणत असतील की फिटनेस हा फक्त एक्सरसाइजने येतो. या जगात असा एक्सरसाइज जन्माला नाही आला की ज्याच्यामुळे शरीराचं पोषण होईल. ज्यावेळेस एक्सरसाइज मस्ट आहे. एक्सरसाइज नंतर तुम्ही काय इनटेक करता, काय खाता, शरीराचं कशा पद्धतीनं तुम्ही पोषण करणारा आहार खाता, त्याच्यावरती तुमचं शरीर चांगलं राहणार आहे. नसता तर सर्वांनी फक्त एक्सरसाइज करून जगले असते, तर तसं होत नाही. एक्सरसाइज सोबत जेव्हा सकस आहार जेव्हा येतो, आता हा जर तुम्ही बघितला 114 अन्न घटक त्याच्यामध्ये आहेत. हे कुठलंही औषध नाही, सर्वजण आपण खाऊ शकतो. जर का तुमच्या घरामध्ये ते खूप वाढलेले आहेत आणि कल्पना करा 20 वर्षानंतर काय अवस्था असेल. सगळ्याकडे पैसे असतील. आता भारताची अर्थव्यवस्था खूप पुढे चालले, जगामध्ये खूप लवकरच आपण प्रगत राष्ट्र म्हणून पण पुढे येऊ. जरी आता विकसनशील असलं तरी पण खूप ग्रोथ आहे. प्रत्येक जर श्रीमंत असतील मात्र आरोग्य नसेल
तुम्ही जर लाल किल्ल्यावरून बघितलं किंवा आपल्या प्रधानमंत्री सरांचं जर वाक्य बघितलं तर देशासमोरचं खूप मोठं चॅलेंज आहे मोठापा. त्याच्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाची गरज आहे. त्याचं एकमेव कारण आहे की लोकांचं खाणं पिणं चुकलेलं आहे. लेट झोपणं, लेट उठणं, उठलं की पोट भरायसाठी काहीतरी खाणं, बाहेर जाणं. तुम्ही कल्पना करण्यापेक्षा हकीकत तुम्ही बघा. घराच्या बाहेर पडल्यानंतर असं एक हॉटेल दाखवा की त्याच्यामध्ये सगळं अन्न घटक असणारे पदार्थ खूप छान बनवलेत. तर असं कुठेही भेटणार नाही. आणि त्या डिशेस जर तुम्ही बघितल्या तर त्यांनी पोट भरू शकतंय, न्यूट्रिशनची गरज भागत नाहीये. आणि शरीराला फक्त पोट भरायसाठी जर आपण खात राहू तर जगू, आपण नक्की जगू, कारण आपल्याला कॅलरीज लागतात, त्याच्यावर जगू. मात्र मग त्या न्यूट्रिशन कमतरतेमुळे मग डिसऑर्डर तयार होतात. कॅल्शियम कमी झालं की हाडं दुखणं असेल, व्हिटॅमिन ए कमी झालं की डोळ्याला दिसणं कमी असेल, बी कॉम्प्लेक्स वगैरे कमी झालं की मग अशक्तपणासारखे प्रकार असतील, कमी पडलं तर त्या बाकी गोष्टी असतील, स्किनचे प्रॉब्लेम बघा लोकांना. तर हे सगळं होतंय आपल्या न्यूट्रिशन कमतरतेमुळं. आज तुम्ही जर बघितला तर हार्ट अटॅकचे सुद्धा पेशंट वाढत आहेत. हार्ट अटॅकला कारण आहे फक्त मोठापाच नाहीये, तर आताच्या कामामध्ये स्ट्रेस खूप वाढत आहे, त्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी वाढत आहेत. आणि रॉयल फिटनेस फॅमिली ही अशी फॅमिली आहे ना, किती भारी बघा ना. सकाळी आपण किमान जर तुम्ही नवीन जॉईन असाल तर 5 वाजता तुम्ही उठताय. आमच्यासारखी जे कोच आहे मी बाहेर जाऊन व्यायाम सुद्धा केला होता. सकाळी पहाटे उठून मी फेरी मारून सुद्धा येत होते, म्हणजे चालणं वगैरे करत होते. घरी येऊन मला जमेल तसं वर्कआउट सुद्धा करत होते, म्हणजे जसं युट्यूबवर दाखवतात तसं स्टेप हे करा ते करा. मी सगळं करून बघितलं होतं, पण वर्कआउट करून काही नाही. आपलं आहे ते रुटीन खायचं, रोज असायचं तेच असायचं. आणि मला पर्सनली तळलेले पदार्थ वगैरे जरा जास्त आवडायचे, त्यामुळं तेल वगैरे माझ्या खाण्यात जास्त असायचं, मसाले पदार्थ जास्त असायचे. पण जेव्हा मी ही फॅमिली जॉईन केली तेव्हा मला तेल किती खायचं, मसाल्याचे पदार्थ किती खायचे, कितपत आपल्या आहारात असायला हवेत, हे सगळं मला कळालं. त्यानंतर मी माझं पूर्ण किचन मध्ये पण पूर्ण बदल केला. आणि जेव्हापासून मी सकस संतुलित आहार घेते तेव्हापासून, म्हणजे तो सकाळचा पोटभरीचा नाश्ता तर आहेच, पण मला इतका छान रिझल्ट वाटला. म्हणजे स्किन मध्ये पण रिझल्ट आला, माझ्या पूर्ण बॉडी मध्ये पण रिझल्ट आला. आणि माझं डिसऑर्डर पूर्ण पूर्ण क्लिअर झाले ते फक्त सकस संतुलित आहारामुळेच झाले. आणि मी येस. माझ्या मुलांना सुद्धा डायनोशेक देते. ते पण आजारी पडले की 8 दिवस ते 10 दिवस सर आजारीच असायचे, म्हणजे ताप वगैरे कमीच यायचा नाही, सारखं दवाखाना हे चालू होतं. आणि पूर्ण बारीक होते सर, त्यांच्या पण वजनामध्ये फरक पडलाय. आणि त्यांची इम्युनिटी पॉवर पण पूर्ण वाढली सर. आजारी पडायचं प्रमाण खूप कमी झालंय आणि 1 ते 2 दिवसात ते लगेच क्लिअर होतात सर. येस, मॅमचा संदेश तुम्ही बघू शकता, भेटेल त्यावेळेला एकच लक्षात घ्या, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करायसाठी तो माणूस आलेला आहे, एवढंच फक्त लक्षात घ्या. कारण मी स्वतः, माझा तरी अनुभव फक्त 28 महिन्याचा आहे की मरेपर्यंत ह्या गोष्टी आम्ही सोडू शकत नाही. कारण ह्याच्यामुळं आमचं आयुष्य बदललंय, ह्याच्यामुळं खूप लोकांचं आयुष्य बदललंय. ह्या न्यूट्रिशनमुळं खूप साऱ्या डिसऑर्डर लोकांच्या गेलेत. फक्त हा डिस्क्लेमर आहे. म्हणजे डिसऑर्डर कुठल्या गेलेत, ज्या न्यूट्रिशन कमतरतेमुळे व्हायला लागलेल्या आहेत, अशा गोष्टी गेलेत. या डिस्क्लेमर सांगतोय मी, कारण आपण आजार कुठला बरा करत नाहीये. मात्र त्याच्याही पुढचा एक गोष्ट असते की लोकांना महाग वाटतो आहार, कारण शरीर त्यांना स्वस्त वाटतं, आहार महाग वाटतो. अशा एक गोष्टी आहेत. मॅम, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही एक शेतकरी कुटुंबातून आहात, तुम्हाला हा आहार महाग वाटतो का? येस. नाही सर, हा आहार महाग वाटत नाही. कारण ह्या आहारामध्ये जेवढे काही फळं, भाज्या किंवा जे काही सत्व आहे ते आपण जर बाजारात विकत घ्यायला गेलो तर तेवढं सगळं आपल्याला मिळणार पण नाही, आणि मिळू पण शकत नाही, तेवढं आपण खाऊ पण शकत नाही सर. आणि एका वेळी एवढं खाणं आपल्याला पॉसिबल पण नाही. आणि जरी त्यामुळे एखादा शहाणा असेल, नाही ह्याच्यातून व्हिटॅमिन ए मिळतं, बी मिळतं, सी मिळतं, डी मिळतं, कॅल्शियम मिळतं, प्रोटीन मिळतं, हे सगळं टेबलवर आणून जरी ठेवलं तुम्ही तर त्याची प्राइस काढा. त्याच्यानंतर ते खाल्ल्यानंतर डायजेस्ट होईल का ते पहा, आणि त्याच्यामधून खरंच प्युअर घटक मिळतात का ते पहा, आणि किती ग्रॅम मध्ये किती किती खाणार तुम्ही. ह्या गोष्टी पॉसिबल नाहीये. म्हणून हे न्यूट्रिशन आहे. ह्याच्यामध्ये हे जर तुम्ही दररोज घेतलात तर 800 कॅलरीज पर्यंत बसतं. त्याच्यानंतर तुम्ही जो एक्सरसाइज करता, एक्सरसाइज विथ हे घेतलं की ड्रॉप सेम झालं.
म्हणजे तुम्ही झिरोवर आला आणि विथ अन्न घटक मिळाले, त्याच्यामुळे चांगलं रिझल्ट येतात. त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या कोचचं ऐकलं, व्यवस्थित पाणी दिवसभरातलं असेल, दुपारचं जेवणापूर्वी सॅलड असेल, तुमचं जेवण दुपारचं व्यवस्थित असेल, रात्रीचं फॉर्म्युला 2 तुमचा जर असेल तर प्रॉपर शेक असेल, जर तुम्ही मेंटेन असाल आणि तुमच्या कोचने सांगितलं असेल रात्रीचं जेवणाचं टायमिंग वगैरे त्या गोष्टी फॉलो केला, झोप व्यवस्थित घेतली, तर तुमचा स्ट्रेस लेवल पण मॅनेज होईल. खूप लोकांना आम्ही जेव्हा भेटतो ना, तेव्हा आज बघतोय लोकांकडे पैसे आहेत, सर्व आहे, स्वास्थ्य नाहीये, हेल्थ नाहीये आणि खूप मोठ्या पोस्टवर असून सुद्धा स्ट्रेस लेवल त्यांचा हाय आहे. त्याच्यामुळे ते बघा कायम असं गेलं की अंगावर येतात. त्याचं एकमेव कारण आहे, मनात एक चालू असतं, स्ट्रेस असतो आणि खूप वेगळ्या गोष्टीला आतून फेस करत असतात. ज्या व्यक्तीने रॉयल फिटनेस फॅमिली किमान 100 दिवसापेक्षा जास्त दिवस जॉईन केले, ज्या लोकांनी दररोजचे एक्सरसाइज नंतरचे अनुभव ऐकलेत, त्या माणसाचा ब्रेन आहे ना खूप शांत असतो आणि त्याची चिडचिड आहे ना ती ड्रॉप झालेली असते. हे माझा एक्सपिरियन्स आहे. आणि तसं जर कोणी ह्या कॉलवर असाल, तुम्हाला चिडचिड खूप येते आणि खूप निगेटिव्ह आहात, तुम्ही दररोज एक्सरसाइज करा, दररोज फक्त अनुभव ऐका, तुमच्यामध्ये चेंज तुम्हाला पण समजणार नाही की किती छान होत आहेत. तर हे शक्य आहे दररोज आपण ऐकून ऐकून, कारण ह्या दिनेश सर सांगतात बघा सारखं की ह्या जगात सगळं मिळेल, मात्र पॉझिटिव्ह आपण जे होतो ना, त्याच्यासाठी कुठली गोळी कुठल्या डॉक्टरांनी बनवलेली नाही ह्या जगात. पॉझिटिव्ह होण्यासाठी तुम्हाला कुणाचं तरी चांगलं ऐकावं लागतं आणि चांगलं ऐकल्याशिवाय तुम्ही पॉझिटिव्ह होत नाही, ही गोष्ट आहे. तर मॅम, या कॉलवर बरेच नवीन लोक असू शकतात, बरेच जुने लोक